सागरने संगणक 40,000 रुपयास खरेदी केला व तोच संगणक 42,000 रुपयास विकला, तर त्या व्यवहारात सागरला किती टक्के फायदा अथवा तोटा झाला? आता या ठिकाणी प्रत्यक्ष नफा आपल्याला काढायचा आहे. नफा बरोबर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत. विक्रीची किंमत किती आहे? 42. संगणक विकला 42,000 रुपयाला विकला. वजा खरेदीची किंमत किती होती? 40,000 रुपये खरेदीची किंमत होती. म्हणजे फायदा किती आला? 2,000 रुपये आपल्याला फायदा झालेला आहे. पण या ठिकाणी काय आहे? किती टक्के म्हणजे शेकडा काढायचा आहे. मग आता या ठिकाणी लिहिलेलं आहे, सूत्र लिहिलं आहे, शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा गुणिले 100 भागिले खरेदी. मग आता प्रत्यक्ष नफा किती आला आहे? 2,000 रुपये. 2,000 रुपये हे गुणिले 100 भागिले खरेदीची किंमत किती आहे? 40,000. आता शून्याला शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य, ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं. मग राहिले किती? 20. खाली राहिले 4. 4 एके 4, 4 पंचा 20. म्हणजे शेकडा 5% नफा झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर.